नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 6 एप्रिल 2026 आणि काय झालं, शेतकऱ्याचे फोन येत आहेत. आम्ही कांदे काढायला सुरुवात करावं का, हळद काढावं का? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 6 एप्रिल 2026. आजपासून उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणून तुम्ही हळद देखील काढू शकता, कांदा काढू शकता, ज्यांचा कोणाचा गहू असेल गहू काढू शकता, गहू वाळू घालू शकता. कारण की राज्यात सध्या तरी 15 एक दिवस पाऊस येणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. मग सांगायचं झालं तर राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्याच जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, कडाक्याचा ऊन पडणार आहे, उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. काही ठिकाणी 37 अंश, काही ठिकाणी 38, कुठं 39, 40, 41, 42 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर त्या भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की तुमचा कांदा वगैरे काही असेल तर तुम्ही काढू शकता. फक्त आजचे दिवस थोडंफार तुमच्या इकडे 6 तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हे अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर या मराठवाड्याला शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही हळद काढू शकता, कांदा असेल कांदा काढू शकता, काही वाळू घालायचे तर वाळू देखील गहू वाळू घालू शकता. कारण की राज्यात सध्या तरी मराठवाड्यात पाऊस येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. मात्र उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, मात्र गरमी वाढणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं. त्याच्यानंतर विदर्भाकडे वळूत आपण. विदर्भामध्ये वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा ह्या जिल्ह्यातल्या विदर्भातले 6-5-11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही आता हळद बी काढू शकता, शिजवू शकता, वाळू घालू शकता. कारण की सध्या तरी 15 एक